नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे. त्यातील हा इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा दुसरा मॉड्यूल म्हणजे डीसी मोटरचा पहिला पार्ट आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो, विच इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स. बघा, आपल्याला जर आर्मेचरच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण कोणत्या काय सांगितलं, आर्मेचरच्या वाइंडिंगचा प्रतिरोध म्हणजे रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण कोणते उपकरण वापरत असतो. सर्व ते लक्षात घ्या की आर्मेचर बघा, एखाद कोणतीही जर का डीसी मोटर असली तर तिचे अशा प्रकारे तिची डायग्राम असते. मग आपल्याला आर्मेचरचा रेजिस्टन्स हा कमीत कमी ठेवावा लागतो, जेणेकरून आपल्याला आउटपुट किंवा याचे लॉसेस जे IARA लॉसेस, व्होल्टेज ड्रॉप लॉस वगैरे कमी होणार. मग जर आर्मेचर रेजिस्टन्स कमी असेल तर आपण लो व्हॅल्यूच्या रेजिस्टन्सला मेजर करण्याच्या मेथड वेगवेगळ्या असतात. त्यापैकी बघा, जर मेगर असेल ना तर मेगर हा हाय व्हॅल्यूच्या रेजिस्टन्सला मेजर करण्यासाठी आपण वापरतो, म्हणून हे सुद्धा उत्तर नाहीये. मल्टीमीटर आपण सहसा एखाद्या स्पेसिफिक आर्मेचर एखाद्या कमी व्हॅल्यूच्या रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण मल्टीमीटरला वापरत नाही, कारण त्याची अॅक्युरेसी तेवढी चांगली नसते, म्हणून ऑप्शन नंबर बी पण गेला. त्याच्यानंतर बघा, सिरीज टाईप ओहम मीटर हा मीडियम व्हॅल्यूचे जे रेजिस्टन्स असतात ना, त्या मीडियम व्हॅल्यूच्या रेजिस्टन्सला मेजर करण्यासाठी आपण मीडियम किंवा हाय त्याला सिरीज टाईप ओहम मीटर वापरत असतो. म्हणजेच उरला एकच आपला केल्विन ब्रिज मेथड, जे की आपण आर्मेचरचा रेजिस्टन्स किंवा लो व्हॅल्यूच्या रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करत असतो, केल्विन ब्रिज मेथड वापरत असतो. मग म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर डी. बघा, क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग फॉर शॉर्ट सर्किट अँड ओपन सर्किट. म्हणजे शॉर्ट आणि ओपन सर्किट आर्मेचर वाइंडिंग तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपली जी आर्मेचर वाइंडिंग असते ना ती आर्मेचरवरती असते, आणि आपल्या आर्मेचरला आपण काय करत असतो, आर्मेचरची वाइंडिंग कधी ओपन झाली का शॉर्ट झाली का हे ओळखण्यासाठी नाही का ग्राउलर नावाचा आपण डिव्हाइस वापरतो. मग त्या ग्राउलर मध्ये सुद्धा बघा असा ग्राउलर असतो, इथे काय करत असतो आपण, इथे आर्मेचर ठेवतो. आपला जो आर्मेचर असेल ना आपला, तो आर्मेचर असा इथे ठेवला जातो, आणि याच्यावरती नाही काय सप्लाय देऊन म्हणजे आपण काय करतो, याला व्होल्टेज आपला मॅग्नेटिक फील्ड वगैरे येऊन चेक करत असतो. मग इथे आर्मेचर ठेवतो, तर आर्मेचर ठेवतो आणि हा एक्सटर्नल, म्हणून याला काय म्हणणार आपण, एक्सटर्नल ग्राउलर असं म्हणतो. म्हणजे ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट वाइंडिंग आहे हे चेक करण्यासाठी आपण काय करत असतो, एक्सटर्नल ग्राउलर वापरत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर सी, एक्सटर्नल ग्राउलर. बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ द स्पीड कंट्रोल मेथड ऑफ अ डीसी मोटर. डीसी मोटरच्या वेग नियंत्रण पद्धतीचे नाव काय आहे. मित्रांनो, डीसी मोटरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पीड कंट्रोल मेथड वापरल्या जातात. आता स्पीड कंट्रोल करणं म्हणजे काय, स्पीडला कमी किंवा जास्त करणं. बघा, स्पीडला कमी किंवा जास्त करण्याला आपण स्पीड कंट्रोल मेथड म्हणत असतो. मग आता स्पीड कंट्रोल मेथड नाही का सिरीज मोटरच्या आणि शंट मोटरच्या वेगवेगळ्या राहतात. मग सिरीज मोटरमध्ये मेनली आपण डायव्हर्टर मेथड वापरत असतो, आणि शंट मोटरमध्ये आपण काय करतो, पॅरलली त्याला काय करतो, रेजिस्टन्स कनेक्ट करत असतो. सो सिरीज मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट करतो. मग आता इथं काय विचारलं बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, हा आर्मेचर आहे, आर्मेचरच्या सिरीजमध्ये आर्मेचरची वाइंडिंग आणि इथे एक डायव्हर्टर लावलेला आहे. म्हणजे जो सप्लाय आपला इनपुटला येणार आहे तो सप्लाय आधी डायव्हर्टर कडून डायव्हर्ट होणार आणि काहीच सप्लाय आर्मेचर मधून जाणार. याचाच अर्थ असा, डायव्हर्टर म्हणजे काय की आपण बघा आपलं बघितलं असेल की रोड वगैरे बंद असलो तर साईडवर एक डायव्हर्टर रोड असतो. डायव्हर्टर रोड म्हणजे काय की त्या मॅक्झिमम गोष्टी कुठे तिकडे त्या साईडने गेल्या पाहिजे, म्हणजे जो रूट आहे त्या रूटने गेल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होणार बघा, मॅक्झिमम करंट येणार, इथून करंट इकडे डिवाइड होणार आणि इकडे डिवाइड होणार. मग याचा रेजिस्टन्स कमी असल्यामुळे रेजिस्टन्स कमी किंवा जास्त करून आपण काय करू शकतो, इकडून जाणाऱ्या करंटची क्वांटिटी बदलू शकतो. मग इकडून जाणारा करंट बदलला तर ऑटोमॅटिकली काय होणार की आर्मेचर मध्ये जाणारा सुद्धा करंट बदलेल. मग या आर्मेचर मधून गेलेला करंट बदलल्यामुळं इथे काय होत असते, आपली स्पीड कंट्रोल होत असते. मग ही जी मेथड आहे ना, या आर्मेचरच्या पॅरलल मध्ये इथं आपण काय लावलेलं आहे, जो डायव्हर्टर लावलेला आहे, म्हणून याला आर्मेचर डायव्हर्टर मेथड असं म्हणतात. म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, आर्मेचर डायव्हर्टर मेथड. हाच जर का डायव्हर्टर बघा, जर का इथं या फील्डच्या अक्रॉस जर का असतं ना तर याला आपण फील्ड डायव्हर्टर मेथड म्हटलं असतं, पण इथं आर्मेचरच्या अक्रॉस आहे म्हणून इथं याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, आर्मेचर डायव्हर्टर मेथड. मग तसंच बघा, याच्यामध्ये एका वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्टर मेथड दिलेले आहेत. जसं आहे बघा, याच्या मी तुम्हाला सांगितलं फील्डच्या सोबत डायव्हर्टर लावले म्हणून याला आपण फील्ड डायव्हर्टर मेथड म्हटलं. याच्यामध्ये बघा, इथं सिरीज बघा, आर्मेचरच्या पॅरलल मध्ये काय लावला, डायव्हर्टर लावला, म्हणून याला आर्मेचर डायव्हर्टर मेथड म्हणलं. हे झाल्या सिरीज मोटरसाठी. शंट मोटरसाठी आपण काय करतो, सॉरी अजून नाही का, एक बघा शंट मोटरसाठी एक टॅपिंग सिरीज फील्ड मेथड असते. म्हणजे नाही का, ज्या सिरीज फील्ड वाइंडिंग असते त्याच्यावरती नंबर ऑफ टॅपिंग करतो, आणि टॅपिंग वाढली की बघा, टॅपिंग वाढली की लेंथ ऑफ कॉईल वाढणार, लेंथ ऑफ कॉईल वाढली की फ्लक्स वाढणार. काय वाढणार, फ्लक्स वाढणार, आणि फ्लक्स वाढला की आपली स्पीड कमी होणार. म्हणजे आता हे असे रिलेशन हे झालं. मग याला काय म्हणणार, सिरीज टॅपिंग मेथड. आणि एक बघा, एक असते व्होल्टेज कंट्रोल मेथड ऑफ आर्मेचर. मग याच्यामध्ये काय करतो आपण, इनपुट देणारा इनपुट व्होल्टेज आपण काय करतो, कमी किंवा जास्त करतो.
मग जर व्होल्टेज वाढलं तर आपली स्पीड वाढणार, व्होल्टेज कमी झालं तर आपली स्पीड कमी होणार. आता इथं बघा, इथं 400 जर 2 पॉईंट दिले बघा, 2 पॉईंटमध्ये व्होल्टेज 440 राहील आणि या मधला जर का मधलं कनेक्शन जोडलं तर किती 220 व्होल्ट भेटेल. म्हणजे कमी व्होल्टेज कमी स्पीड, जास्त व्होल्टेज जास्त स्पीड. त्यामुळे याचं बरोबर उत्तर बघा, याचं काय उत्तर आहे, फील्ड आर्मेचर डायव्हर्टर मध्ये याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, विच वाइंडिंग यूज फॉर द डीसी फील्ड कॉइल. डीसी फील्ड कॉइलसाठी कोणती वाइंडिंग वापरली जाते. आता बघा, फील्ड वाइंडिंगचा कसं असतं माहिती का, फील्ड वाइंडिंगला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जनरेट करण्यासाठी आपण वापरतो. मग तिथं नाही का चांगल्या क्वालिटीची मटेरियल असेल ते आपल्याला तिथं वापरावं लागतं. मग याच्यापैकी मॅक्झिमम ज्या वाइंडिंग बनवण्यासाठी नाही का सुपर इनॅमल्ड कॉपर वायर वापरला जातो. म्हणजे याचं डायरेक्ट लक्षात ठेवण्यासारखं याचा ऑप्शन नंबर काय येणार, ए सुपर इनेबल्ड कॉपर वायर आपण कशासाठी वापरत असतो, वाइंडिंगचा म्हणजे जे आपली फील्ड वाइंडिंग असते त्या फील्ड वाइंडिंगसाठी वापरत असतो. क्वेश्चन नंबर 5 बघा, विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ द मोटर. मग आता बघा, स्पीड ऑफ मोटर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, तर याचा सरळ सरळ फॉर्म्युला आहे बघा, एन इज इक्वल टू EB अपॉन फाय. आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला रे, बघा आपल्याकडे एक बॅक जसा EG चा फॉर्म्युला आहे बघा, P∅ZN अपॉन 60A, तसाच आपण या मोटरमध्ये याला EB म्हणत असतो. काय म्हणत असतो, EB. मग काय बनेल, EB इज इक्वल टू P∅ZN अपॉन 60A. मग आता मला सांगा, याच्यातून आपण या एनला जर का एका साईडला ठेवलं तर पूर्ण गोष्टी या साईडला जाईल. म्हणजे एन इज इक्वल टू काय बनेल, वरती EB ॲज इट इज राहील 60 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय A आणि डिवाइडला काय जाईल P∅ आणि Z. आता यापैकी बघा 60 कॉन्स्टंट आहे, म्हणजे 60 ची व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणजे 60 पण कॉन्स्टंट झाला, हा पण 60 कॉन्स्टंट असल्यामुळे कटणार बरं का. ए म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ. एकदा मोटर तयार झाली, नंबर ऑफ पॅरलल पाथ फिक्स राहणार, म्हणजे ए वरती पण डिपेंड करणार नाही. मग बघा, म्हणजे ए बदलू शकणार नाही. आता नंबर ऑफ पोल बदलणार का, एकदा मोटर तयार झाली नाही बदलणार, म्हणून हा पी पण कटला. फ्लक्स बघा, आपण करंट बदलण्यानुसार फ्लक्स बदलणार, म्हणून फ्लक्स वरती डिपेंड करणार. आणि झेड म्हणजे असतं नंबर ऑफ कंडक्टर. आपले ज्यावेळेस आपण मोटर तयार करतो त्यावेळेस नंबर ऑफ कंडक्टर पण काय राहतात, सेम राहतात, म्हणून या गोष्टी कधीच बदलू शकणार नाही, म्हणून या कटल्या. म्हणून स्पीडचा फॉर्म्युला काय तो एन इज इक्वल टू EB, कारण आपला बॅक EMF पण बदलू शकतो सप्लाय व्होल्टेजनुसार, आणि येतो फ्लक्स. म्हणजे स्पीड ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाची असते, EBच्या असते, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते फ्लक्सच्या. म्हणून बघा, जर फ्लक्स वाढला ना तर मोटरची स्पीड कमी होते, आणि बॅक EMF वाढला तर मोटरची स्पीड पण वाढते. म्हणजे व्होल्टेज वाढलं तर मोटरची स्पीड वाढत असते किंवा कमी होत असते. अशा पद्धतीने बघा, याचा बरोबर फॉर्म्युला काय राहणार, ऑप्शन नंबर काय येणार याचं, EB/φ, म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं काय, या प्रश्नाचं काय राहणार, करेक्ट उत्तर राहणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6, हाऊ मेनी पॅरलल पाथ इन अ ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग इन आर्मेचर ऑफ 4 पोल डीसी मोटर. म्हणजे 4 पोलच्या डीसी मोटरमध्ये काय राहणार, आर्मेचरच्या डुप्लेक्स लॅपमध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ, समांतर पाथ किती राहणार, समांतर मार्ग किती राहणार. बघा, आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, आधीच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युला बघितला होता की मी सांगितलं तुम्हाला 2 टाईपच्या वाइंडिंग असते, एक असते लॅप वाइंडिंग, दुसरी असते वेव्ह वाइंडिंग. मग लॅप वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ म्हणजे A इज इक्वल टू P असतं, आणि याच्यामध्ये A इज इक्वल टू फिक्स 2 असतं बघा. ठीक आहे. मग आता याच A इज इक्वल टू P म्हणजे काय रे, म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू नंबर ऑफ पोल. मग आता बघा, इथं नंबर ऑफ पॅरलल पाथ फाइंड करायची A, नंबर ऑफ पोल किती आहेत 4, म्हणजे उत्तर 4 यायला पाहिजे होतं आपलं. पण इथं काय सांगितलं त्यांनी, ड्युप्लेक्स सांगितली. वाइंडिंग कशी सांगितली, ड्युप्लेक्स, म्हणजे आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे A इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 2, उत्तर येणार आपलं 8. किती पॅरलल पाथ असणार मग, 4 पोलच्या ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग मध्ये किती पॅरलल नंबर ऑफ पॅरलल पाथ येणार, 8 नंबर ऑफ पॅरलल पाथ याच्यामध्ये राहणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, विच रूल डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर इन अ डीसी मोटर. कोणत्या, बघा, कोणता नियम डीसी मोटर मधील आर्मेचर फिरण्याची दिशा ठरवतो. आपण बघा काय असतं माहिती आहे का, मी तुम्हाला 2 रूल, आपण एका डीसी मोटर किंवा डीसी जनरेटरसाठी 2 रूल वापरतो. एक असतो फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि एक असतो फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. त्यापैकी काय राहतं, जनरेटरसाठी आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरतो आणि मोटरसाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरत असतो. मग इथं आपल्याला काय विचारलं, डीसी जनरेटरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये सुद्धा मी तुम्हाला हा कन्सेप्ट सांगितला होता. इथं आपल्याला डीसी मोटर विचारलं रे, मग डीसी मोटरला विचारलं म्हणून आपला येणार फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. कोणता रूल येणार, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, म्हणजे ऑप्शन नंबर सी. जर इथं जनरेटर विचारलं असतं ना, याचं उत्तर आलं असतं ऑप्शन नंबर डी, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. पण आता इथं डीसी मोटरचा सर्वे, म्हणून आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर सी, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. आता बघा, व्हॉट अ नेम ऑफ डीसी मोटर, म्हणजे दिलेल्या डीसी मोटरचं काय नाव काय आहे. मग जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, बघा, आर्मेचर आहे, आर्मेचरच्या पॅरल मध्ये नाही का एक वाइंडिंग दिलेली आहे, आर्मेचरच्या
पॅरल मध्ये वाइंडिंग दिले. मी सांगितलं बघा काय असतं माहितीये का, डीसी जनरेटर आणि डीसी मोटर सारखंच आहे. फक्त काय होतं की जर जेवढे टाईप डीसी जनरेटरचे पडले तेवढेच टाईप डीसी मोटरचे पडतात. मग डीसी मोटरचे सुद्धा कोणकोणते टाईप पडतात मेनली बघा. एक असतं सेपरेटली एक्साइटेड, ज्या आपण जास्त वापरत नाही. एक असतं सेल्फ एक्साइटेड डीसी मोटर आणि एक असतं परमनंट मॅग्नेट. तुम्ही परमनंट मॅग्नेट पीएमडीसी किंवा बीएलडीसी, आता ह्या ऍडव्हान्स झाल्या, पण परमनंट मॅग्नेट मोटर असते. मग आपण काय करतो बघा, याच्यात शंट एक्साइटेड, सेल्फ सिरीज एक्साइटेड आणि कंपाऊंड एक्साइटेड अशा 3 टाईप पडतात. आता मग ह्याची डायग्राम कशी दिसते, जी डायग्राम तुम्हाला सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटरची दिसेल, सेम डायग्राम तुम्हाला कशाची असेल, आपल्या डीसी मोटरची सुद्धा असेल. फक्त फरक एवढा राहील की आपण जनरेटरकडनं आउटपुट घेत होतो, आपण मोटरला इनपुट आता देणार. मग अशा ज्या ज्या डायग्राम तुम्हाला सिरीज शंटच्या होत्या ते सेम डायग्राम कशाच्या राहणार आहेत, आपल्या मोटरच्या सुद्धा राहतील. मग बघा याच्याच आर्मेचरच्या पॅरल मध्ये काय आहे, पॅरल वाइंड म्हणजे पॅरल मध्ये फील्ड वाइंडिंग आहे, तर मग याला आपण काय म्हणतो असतो, शंट जनरेटर असं म्हणतो. सॉरी, याच्यात आता काय ना शंट मोटर येणार. मग इथे याचा ऑप्शन नंबर काय राहणार, ऑप्शन नंबर ए शंट मोटर, म्हणजे या क्वेश्चनचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. आता बघा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर काय म्हणतो 9. क्वेश्चन नंबर 9, विच रूल डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ करंट इन अ डीसी मोटर. आता बघा डीसी मोटर मध्ये विद्युत प्रवाहाची दिशा कोणता नियम ठरवतो. आता आपल्याला डीसी मोटर मध्ये तयार होणारा जो विद्युत प्रवाह म्हणजे करंट आहे त्याची डायरेक्शन फाइंड करायची. मी तुम्हाला सांगतो डीसी जनरेटर मध्ये कोणताही प्रकारचा मॅग्नेटिक फील्ड असो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असो, बघा डायरेक्शन ऑफ फोर्स असो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असो, किंवा डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, म्हणजे करंट इंड्यूस कोणत्या डायरेक्शनने झाला, मॅग्नेटिक फील्ड फोर्सची डायरेक्शन कोणती आहे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कोणती आहे. जर का तुम्हाला हे ओळखायचं असेल त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एकच रूल वापरला जातो, तो म्हणजे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. कोणता वापरला जातो, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. आता बघा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द करंट टेकन बाय द डीसी मोटर इन आर्मेचर. डीसी मोटर आर्मेचरच्या काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेट द करंट टेक्स इन अ डीसी शंट मोटर. म्हणजे आपल्याला आर्मेचरच्या करंटचा फॉर्म्युला विचारला त्यांनी. काय विचारला, आर्मेचरचा करंटचा फॉर्म्युला. मग मला सांगा, नॉर्मली मी तुम्हाला सांगितलं होतं की ईबी म्हणजे काय असतं, बॅक ईएमएफ इज इक्वल टू व्ही. म्हणजे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, म्हणजे टोटल जेवढा आपण व्होल्टेज इनपुटला देतो त्यातून मायनस जेवढा IaRa ड्रॉप होतो. कोणता ड्रॉप होतो, IaRa ड्रॉप होतो, त्याला आपण हे झालं जनरेटेड बॅक ईएमएफचं इक्वेशन. पण आपल्याला त्यांनी बॅक ईएमएफ विचारलं का, आपल्याला IA ची व्हॅल्यू विचारली. कशाची व्हॅल्यू विचारली त्यांनी, IA ची. मग IA ची व्हॅल्यू काढायची. मग IA ची जर व्हॅल्यू काढायची असेल, बघा हा मायनस इकडे आल्यावर प्लस, हा इकडे आलं प्लस, इकडे आल्यावर मायनस, म्हणजे काय येणार, IaRa इज इक्वल टू, बघा आता व्ही इकडे काय होतं, हा इकडे गेला प्लस झाला, इकडे आल्यावर काय हा मायनस, म्हणजे मायनस ईबी, मायनस ईबी. मग आता बघा मला IA ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे IA ला एकटे होणार, RA ला इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, म्हणजे IA काय होणार, IA इज इक्वल टू व्ही मायनस ईबी अपॉन RA. म्हणजे हा झाला आर्मेचर मध्ये डेव्हलप होणाऱ्या करंटचा फॉर्म्युला. मग आता इथं बघा ऑप्शन कोणतं दिसतं, हा ऑप्शन नंबर सी. बघा काय म्हणतो, व्ही मायनस ईबी अपॉन RA. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघा, कॅल्क्युलेशन असं होतं, हा आहे बॅक ईएमएफचा फॉर्म्युला, बॅक ईएमएफ इन कशातला, डीसी मोटर. हा जनरल फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती आपण काय तयार केला, IA चा फॉर्म्युला तयार केला. अशा पद्धतीने IA चा फॉर्म्युला काय झाला, व्ही म्हणजे अप्लाइड व्होल्टेज, मायनस ईबी म्हणजे बॅक ईएमएफ, आणि RA म्हणजे आर्मेचरचा रेजिस्टन्स. ऑप्शन नंबर सी याचं काय बरोबर उत्तर आहे. 11 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, विच रूल अप्लाइड टू आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ फ्लक्स इन अ डीसी मोटर. म्हणजे बघा डीसी मोटर मधील फ्लक्सची दिशा ओळखण्यासाठी कोणता नियम लागू होतो. मी तुम्हाला आताच सांगितलं, डायरेक्शन ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ करंट ओळखण्यासाठी डीसी मोटर मध्ये फक्त एकच नियम लागू होतो, तो म्हणजे कोणता असतो, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. जर जनरेटर असतं तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल आला असता. ठीक आहे. आणि मग बघा क्रॉक स्क्रू रूल वगैरे आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ओळखण्यासाठी करतो. पण याच्यात स्पेसिफिकली काय आपल्याला काय विचारलं यांनी, डीसी मोटरमध्ये, तर मोटरमध्ये आपण कोणता रूल वापरत असतो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12, नेम द टाईप ऑफ डीसी मोटर. डीसी मोटरच्या प्रकाराचे नाव सांगा. आता मी आताच सांगितलं तुम्हाला, बघा याच्यात काय आहे, आर्मेचर आहे, आर्मेचरच्या सिरीज मध्ये, पॅरलल मध्ये एक वाइंडिंग आहे आणि याला परत एक सिरीज आहे. म्हणजे इथं बघा, इथं दोन्ही वाइंडिंग एक सोबत आले, म्हणजे सिरीज वाइंडिंग पण आहे आणि शंट वाइंडिंग पण आहे. याचा अर्थ हा कंपाऊंड जनरेटर आहे. जसा हा काय कंपाऊंड मोटर आहे. जसं कंपाऊंड दोन्ही वाइंडिंग एकत्र असतील तर कंपाऊंड जनरेटर होता. याच्यामध्ये जसं दोन्ही वाइंडिंग एकत्र असतील त्याला म्हणतात कंपाऊंड मोटर. पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, फक्त आणि फक्त आर्मेचरच्याच पॅरल मध्ये आपली शंट फील्ड वाइंडिंग आहे, म्हणून याला आपण शॉर्ट काय म्हणतो, शॉर्ट कंपाऊंड मोटर म्हणू शकतो.
मग याला काय म्हणतो, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. म्हणजे याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. बघा याच्यात डायग्रामही दिली मी, फक्त इथं जिथं जिथं जनरेटर आहे का नाही तिथं तुम्ही मोटर लिहा. फक्त जिथं जिथं जनरेटर आहे तिथे मोटर, म्हणजे ते त्या याचं काय होऊन जाणार, नाव होऊन जाणार. याचं ऑप्शन नंबर डी. बघा आता क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक ईएमएफ इन अ डीसी मोटर. डीसी मोटर मध्ये बॅक ईएमएफचा फॉर्म्युला काय. आताच सांगितलं रे काय, जसं जनरेटरमध्ये काय असतो, ईजी असतो. काय असतो, ईजी म्हणजे जनरेटेड ईएमएफ काय असतो, P∅ZN डिवाइड बाय 60A. तसंच मोटरमध्ये ईबी असतो, म्हणजे याला बॅक ईएमएफ म्हणतो. याचा फॉर्म्युला पण सेमच असतो, P∅ZN डिवाइड बाय 60A. मग असं कुठं ऑप्शन दिसतं बघा याच्यामध्ये पी याच्यात वरती फाय वरती पाहिजे होता, ए पण नाहीये. एन पी फाय पाहिजे होता, हा पण नाहीये. आता बघा पी आहे Phi ZN अपॉन 60A, म्हणजे याचं उत्तर काय राहणार, ऑप्शन नंबर सी, P∅ZN डिवाइड बाय 60. मल्टिप्लिकेशन मध्ये फाय आधी असला झेड नंतर असलं तरी काही फरक पडत नाही. क्वेश्चन नंबर 14 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द इक्विपमेंट. म्हणजे खाली दिलेल्या उपकरणाचे नाव काय आहे. मग आताच दाखवलं रे मी तुम्हाला. बघा आता ही डायग्राम दिलेली तुमच्या क्वेश्चन मध्ये आहे, उपकरणाचे नाव विचारलं आपल्याला. बघा इथं तुम्हाला काय दिसून राहिलं, इथं 2 एज आहेत, याच्यावरती आपण आर्मेचर ठेवू शकतो. आणि याला नाही का, इथं तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं नाही तर इथं ग्राउलर मल्टी फंक्शनल बटन असं काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ या प्रश्न हा काय आहे बघा, हा असा ग्राउलर आहे. आताच दाखवला मी तुम्हाला. याला काय म्हणणार आपण, ग्राउलर म्हणणार. पण आता ग्राउलर आहे हा कोणता, इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, हा एक्सटर्नल ग्राउलर आहे. कोणता ग्राउलर आहे, हा एक्सटर्नल ग्राउलर. बघा क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ वाइंडिंग कॉइल पिच इज लेस दॅन पोल पिच. आता बघा काय होतं की 2 टाईपच्या वाइंडिंग असते, एक असते फुल पिच वाइंडिंग, असते शॉर्ट पिच वाइंडिंग, आणि त्याच्यानंतर असते एक लॉंग कॉर्डेड वाइंडिंग आणि एक असते शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग. जर का समजा तुम्ही एखादी वाइंडिंग आहे बघा, आता स्लॉट टोटल समजा नंबर ऑफ 10 स्लॉट आहेत आपल्याकडे, या 10 स्लॉट पैकी तुम्ही 10व्या 1 आणि 10 मध्ये न ठेवता 1 आणि 9 मध्ये जर वाइंडिंग ठेवली ना, याला शॉर्ट बाय 1 स्लॉट म्हणते. मग या वाइंडिंगला म्हणायचं शॉर्ट पिच वाइंडिंग. काय म्हणते याला, शॉर्ट पिच वाइंडिंग. जर का तुम्ही स्लॉट 1 न कमी केला तर. पण जर का तुम्ही 10व्याच्या 10व्या स्लॉट मध्ये ठेवला असता, याला फुल पिच वाइंडिंग म्हटलं असतं आपण. मग आता याच्यात काय विचारलं त्यांनी स्लॉटनी सांगितलं का नाही, त्यांनी काय सांगितलं की कॉइल पिच इज लेस दॅन पोल पिच. जर का तुमची वाइंडिंग ही कॉइल पिच आणि पोल पिच जर का सारखे असेल तर याला आपण लॉंग कॉर्डेड वाइंडिंग असं म्हणत असतो. जर तुमची कॉइल पिच आणि कॉइल पिच हे पोल पिच म्हणजे कॉइल पिच हे पोल पिच पेक्षा कमी असेल तर याला आपण शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग म्हणत असतो. काय म्हणतो त्याला, शॉर्ट. मग आता शॉर्ट पिच कधी म्हणायचं, हाफ पिच किंवा फुल पिच किंवा म्हणायचं ज्यावेळेस स्लॉटनं त्याला काय केलं, शॉर्ट केलेलं असेल त्यावेळेस ते शॉर्ट पिच किंवा फुल पिच होतं. पण त्यांनी काय सांगितलं, पोल पिच पेक्षा कमी येतं. मग याचं उत्तर येणार शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग, ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16 काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ सिरीज रेजिस्टर. व्हॉट इज द पर्पज ऑफ सिरीज रेजिस्टर म्हणजे काय, डीसी 4 पॉइंट स्टार्टर मध्ये कोणत्या डीसी 4 पॉइंट स्टार्टर मध्ये कॉइल होल्डिंग सह जोडलेल्या सिरीज रेजिस्टन्सचा उद्देश काय असतो. जर तुम्हाला माहित असेल, रेजिस्टन्स हा असा डिव्हाइस आहे किंवा रेजिस्टन्सची प्रॉपर्टी, एक रेजिस्टन्स काय करत असतो, येणाऱ्या करंटला किंवा त्याच्यामधून जाणाऱ्या करंटला काय करत असतो, अपोज करत असतो. सर्वांनी वाचलं असेल आपण की रेजिस्टन्सची प्रॉपर्टी, रेजिस्टन्स काय करतो, करंटला अपोज करतो. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की जो डीसी 4 पॉइंट स्टार्टर मध्ये का होल्डिंग कॉइल असते, त्या होल्डिंग कॉइल सोबत लावलेल्या सिरीज रेजिस्टरचं काय काम आहे, तर रेजिस्टन्सचं एकच काम असतं की जोही करंट त्याच्यामधून जाणार ना त्याला तो काय करणार, लिमिट करणार किंवा त्याला अपोज करणार. मग ऑप्शन बघा याच्यात पहिलेच ऑप्शन काय सांगतं, लिमिट द करंट इन अ होल्डिंग कॉइल. म्हणजे होल्डिंग कॉइल मध्ये जाणारा करंट त्याला काय करणार, तो काय लिमिट करणार. म्हणजे याचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर ए. रेजिस्टन्स कशासाठी वापरतो आपण, तर करंटला लिमिट करण्यासाठी आपण काय करत असतो, रेजिस्टन्स वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर झालं. आता क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो, विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफ अ डीसी सिरीज मोटर यूज इन इलेक्ट्रिक ट्रेन. बघा डीसी मोटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काय वापरतो आपण, स्पीड कंट्रोलसाठी मेथड वापरत असतो. मग याच्यापैकी इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये कोणत्या प्रकारची स्पीड कंट्रोल मेथड आपण वापरतो असं त्यांनी विचारलं. बघा सिरीज मोटरला आता पहिली गोष्ट नाही का, आपण जी पण इलेक्ट्रिक ट्रॅक्शन असते, इलेक्ट्रिक ट्रेन असते त्याच्यामध्ये सिरीज मोटर वापरतो. आता सिरीज मोटर का वापरतो, कारण सिरीज मोटरचा जो स्टार्टिंग टॉर्क असतो का नाही, सिरीज मोटरचा काय असतो रे, स्टार्टिंग टॉर्क काय असतो, हा खूप जास्त म्हणजे व्हेरी व्हेरी हाय असतो. जर तुम्हाला बघा आता, कारण आपली ट्रेन आहे, ट्रेनला जास्त म्हणजे सुरुवातीला ओझं खेचण्यासाठी जास्त पॉवर लागेल. मग जास्त पॉवर आपण त्याला जास्त टॉर्क म्हणतो, आणि तोच जास्त टॉर्क हा कशामध्ये असतो, डीसी सिरीज मोटरमध्ये असतो.
म्हणून डीसी सिरीज मोटरला आपण कशामध्ये वापरत असतो, याच्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मध्ये आपण डीसी सिरीज मोटर वापरतो. मग याच डीसी सिरीज मोटरला जर का तुमची स्पीड कंट्रोल करायची असेल तर आपण याला फील्ड डायव्हर्टर मेथड वापरतो. बघा, फील्ड डायव्हर्टर मेथड का वापरतो, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की स्पीड काय असते, आपली स्पीडचा फॉर्म्युला बघा, n इज इक्वल टू EB/φ. आणि आपल्याला काय सांगितलं, कशा करायचंय, स्पीड ऑफ द मीटर. हा, तर आपल्याला काय स्पीड कमी करायची आहे. मग स्पीड कमी करायची म्हणजे आपल्याला काय करावं, फ्लक्सला कमी किंवा जास्त करावं लागेल. आणि हे बेस्ट वे असतं स्पीड कंट्रोल करण्याचा डीसी सिरीज मोटरमध्ये. म्हणून आपण डीसी सिरीज मोटरमध्ये काय करत असतो, फील्ड डायव्हर्टर मेथड, आपण काय म्हणतो फील्ड डायव्हर्टर मेथड आपण कशामध्ये वापरत असतो, डीसी सिरीजच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मध्ये आपण वापरत असतो. अशा प्रकारे आपण डीसी मोटरच्या पहिला पार्ट आपला नाही का सक्सेसफुली 17 क्वेश्चन आपण या पार्टमध्ये बघितले. आता याच्यानंतर पण भरपूर क्वेश्चन्स बाकी आहेत आपले, ते आपण काय करणार याच्या नंतरच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच इलेक्ट्रिकल फर्स्ट इयर सेकंड इयरचे निमीचे मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज आणि निमीचे क्वेश्चन सेट जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.